आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा 2005 ते 2019 साली मोठ्या प्रमाणात धक्का बसला होता। याच अनुषंगाने केंद्रीय जल आयोगाची स्थापना करण्यात आली। कुरुंदवाड व तेरवाड येथे या आयोगामार्फत ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी पाण्याचे मोजमाप केले जाते। अतिशय खडतर अशा चिखल शेतातून जाऊन नदीमध्ये यांत्रिक बोटीच्या सहाय्याने पाण्याचे मोजमाप केले जाते व याचा अहवाल केंद्राकडे दिला जातो। पण येथील कर्मचाऱ्यांची सध्या तारेवरची कसरत चालू आहे। तेथील अधिकारी सुद्धा त्यांना सहकार्य करत आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये व केंद्रामध्ये केंद्रीय जल आयोगाची स्थापना करण्यात आली। ज्या ठिकाणी महापूर येत असतो त्या ठिकाणी हे आयोग नद्यांच्या पातळीचे मोजमाप करत असतात व याचा अहवाल केंद्राकडे पाठवत असतात। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्याला कृष्णा व पंचगंगेच्या पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो। याची दखल घेऊन केंद्रीय जल आयोगाची स्थापना कुरुंदवाड व तेरवाड येथे करण्यात आली। कृष्णा व पंचगंगेच्या पाण्याचे मोजमाप येथे एक कनिष्ठ अभियंता व 15 कर्मचारी करत असतात। आपल्या जीवाची बाजी लावून मृत्यूशी झुंज देत अतिशय प्रामाणिकपणे येथील कर्मचारी काम करतात। रात्रीच्या वेळी नदीकाठाला रस्ता नसताना सुद्धा शेतातून व चिखलातून जाऊन नदीमध्ये बोटीच्या माध्यमातून पाण्याचे मोजमाप करून अहवाल केंद्राकडे पाठवला जातो। केंद्रीय जल आयोगाचे कार्यालय बंद असतात असे लोक उठवतात, पण असे काही नसून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कनिष्ठ अभियंता व 15 कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करत असतात। हे कर्मचारी सध्या कार्यालयीन बेसिसवर केंद्रीय जल आयोगाकडे काम करतात। या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून घ्यावे, त्यांना सरकारी योजनेत सामावून घ्यावे, सरकारी योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी तिथल्या शेतकरी वर्गाने केली। तसेच केंद्रीय जल आयोग हे केंद्राच्या अतिरेक काम करते। या ठिकाणी कनिष्ठ अभियंता रोहित पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा व पंचगंगा पुराचे मोजमापन केले जाते। या कार्यालयामध्ये रोजच्या रोज तासाला पाण्याच्या मोजमापाचे रेकॉर्डिंग ठेवले जाते। या केंद्रामध्ये प्रयोगशाळाही आहे। तसेच या ठिकाणी पाण्याचे परीक्षण केले जाते। 2019-20 साली या कर्मचाऱ्यांनी पाण्याचे मोजमाप पुरामध्ये राहून केले होते। केंद्राभोवती पाणी साचलेले असून सुद्धा या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून काम केले। नदीकाठाला जात असताना ज्या ठिकाणी बोट असेल त्या ठिकाणी साप, मगर किंवा अन्य प्राणी असतात, पण याची फिकीर न करता जल आयोगातील केंद्रीय कर्मचारी मोजमाप प्रामाणिकपणे करत असतात। यांच्या या कामगिरीमुळे पूर परिस्थिती कशी आहे, काय आहे, पाणी किती आहे याच्या अहवालामुळे शासनाला दिले जातात व त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळतो। केंद्रीय जल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून घ्यावे अशी मागणी सध्या शेतकरी वर्गातून जोर धरू लागली। काही वेळेस पुराच्या पाण्याचे मोजमाप करण्यासाठी कार्यालयाला कुलूप घालावे लागते, त्याचाच अपप्रचार काही जण करत आहेत। पण केंद्रीय जल आयोगाचे कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात। कर्मचारी कमी आहेत तर केंद्रीय जल आयोगाने या कार्यालयाला अजून कर्मचारी देण्याची मागणी सध्या जोर धरू लागली। केंद्रीय जल कर्मचारी पुरामध्ये जाऊन रात्रंदिवस पाण्याचे मोजमाप करून अहवाल सादर करतात, त्यामुळे त्यांच्या या कर्मचाऱ्यांना त्यांचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे। यावेळी कनिष्ठ अभियंता रोहित पांढरे, कुरुंदवाड तेरवाड साईट इन्चार्ज लक्ष्मण, इचलकरंजी जाफर गोलंदाजी, शेतकरी ज्ञानेश्वर बिडकर, राजू गाडवे व उद्योग मगदूम आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। धोक्यात घालून रात्रंदिवशी नदीच्या प्रवाहात जातात आणि कसं चालते काम? केंद्रीय जल आयोगाचं इथे कुरुंदवाड आणि तेरवाड दोन्हीचं ऑफिस आहे। ते पंचगंगा रिव्हर आणि कृष्णा रिव्हर दोन्हीचं बघतात। तेरवाड हा पंचगंगा रिव्हरचं बघतो आणि कुरुंदवाड हे कृष्णा रिव्हरचं बघतात। टोटल इथे आता माणसं दोघांची मिळून बोलले तर 15 लोक आहेत।
आणि आमचं काम म्हणजे आम्ही नदीची पातळी किती आहे, फ्लो रीडिंग किती आहे ते बघतो, डिस्चार्ज किती आहे रोज आम्ही डेली बघतो. बाकी सेडिमेंट आपले सेडिमेंट्स असतात, किती गाळ आहे पाण्यामध्ये ते बघतो. वॉटर क्वालिटी आम्ही 10 दिवसाला चेक करतो, ते आम्ही रिपोर्ट पुण्याला पण पाठवतो दर 10 दिवसाला. आणि वॉटर सॅम्पल पण पुण्याला वॉटरमध्ये ते तिथे पण परत चेक करतात. ही मुलं जीव धोक्यात घालून काम करतात, त्यांना शासनाकडनं किंवा केंद्र सरकारकडनं अशी मदत वगैरे काय असते का? त्यांना मदत तर म्हणजे त्यांना आम्ही कसं जून टू ऑक्टोबर आम्ही जास्त माणसं घेतो, बाकी नॉन मान्सूनला तर इथे जास्त पूर्ण असतात. मग तेवढंच आम्ही त्यांना मोटिवेट करत असतो, त्यांना ट्रेनिंग देत राहतो. तेवढंच. म्हणजे जीव धोक्यात घेऊन हे काम करतात. हां, जून ओके.